मालिका आता नव्या वेळेत तुम्ही रे माझा मितवा रोज रात्री। नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं। तर विषय असा आहे की हा आहे दुसरा दिवस ब्लॉगचा। तर आता आपण दुसऱ्या दिवसापर्यंत कंटिन्युटी आलेलो आहे आणि आता आपल्याला परत मैराचा कॉल आलेला आहे। मयूरकडे जायचं लय काय झालेली मला, सो आपण आता पटकन जाऊ मयूरकडे। तर मित्रांनो लय फोन करत होता सकाळपासून, आलो मी त्याच्याकडे। बोल काय काम होतं रे? अरे काय जायचंय पिंपरीत, पण हे एवढा लेट असतोय। किती वाजलेत? 2ला फोन केलता, आलाय कितीला? किती वाजले बघ तूच आता। मला हे काट्याचं नाही कळत। 2:45ला बघा हे असं 2ला फोन केला, मग फक्त 45 मिनिटं लागलेले आहेत मला यायला। त्या पोरीने फोन केला असता ना, पारसा गेला असता, पण याला पिंपरीला जायचं होतं। पोरीचा विषय वेगळा राहिला म्हणून टाकटूक आला का? कोण काय बघणार तिथं? अरे शेल्टन ते मॅच झालं हा ना, शेल्टन चेहरा ना नाच करते का, यायलाच लागतं। मी काय दिसतोय रे? मग मी कुठं गोरा दिसतोय? काय रोज रोज तेच दाखवतोय बॉडी दाखवली पाहिजे ना भाऊ, पब्लिक त्याशिवाय फिदा नाही होणार। यावेळेस तुला उद्यापासून म्हणतील अरे तो बॉडी बिल्डर कुठे दाखवणार भाऊ, कुठे दाखवणार? पोरं नाही असं काय होणार नाहीये काय। तर आता जायचं आम्हाला पिंपरीला जायचं काय पण माहिती मला नाही कोणतं मला सगळं संपले सगळं नाच करून टाकलं। ये ना भाऊ लवकर, आपल्या दुकानाचा माल आलं सगळ्यात लवकर संपलाय। काय एवढंच राहिलंय मला अजून। मला लवकर बोलून भाऊने मला त्याच्या घरी आणलंय। अक्कलीचा भागच नाही तो, मला काल म्हणलं ना आलंय की पोरगी काहीच नाही। काय कारण होतं बरं मला लवकर बोलवायचं, पिंपरीला जायचं आणि भाऊने आणलंय कुठं? त्याच्या घरी। काय आला? जेवायला। बरा ताप आहे तर मग काम तुझ्या। तर आता जाऊ जेवण बिवण करू त्याच्या घरी, मग जेवण तो करत, मला तर काही भूक नाही। चला अरे तीच आहे, बारीक आहे त्याच्यात। आम्ही आलोय फटाक्याच्या दुकानावरती। आता एवढा माल काढलेला आहे, अजून भरपूर माल काढायचा राहिला। इसका क्या रेट आहे? तर मित्रांनो आमची सगळी कामं झाले, फटाके बिटाके घेतले। तर आम्ही त्याच्यानंतर आलो होतो बिर्याणी खायला। आता आम्ही खातो बिर्याणी, भेटू थोड्या वेळानंतर। हा बघा कसं आहे, नुसतं लॉलीपॉप आणतो। लॉलीपॉप खाऊन झाली, परत मारायचं घरी, कामच नाही नुसतं हिंडायचं। मयूरला एक काही काम नाही, मला आहे तसं म्हणा अजून दूध आणायचं। काय माहित आता हे बघा, ह्याला काही काम नाही, बसलंय घरात चार्जिंगला मोबाईल लावून। आता म्हणे कपडे बदलायचे, रील काढायची अजून त्याला। निम्मे ब्लॉग तर माझ्यावर आहेत। काही काम नाही याला, निम्मे ब्लॉग तुझ्यावर आहे। तुला म्हणायचं काय नात करते काय? कसा आहे विषय? थोडं आवरलं बिवरलं मित्रांनो। आता परत जायचं आपल्याला स्टॉलवर। भाऊची इच्छा आहे रील बिल काढायची आता। मस्त रील बिल काढणार आम्ही आता, नाद करून टाकणार। तर हा दुसरा ब्लॉग आहे 365 दिवसाचा। बघू आपण किती दिवस काढू शकतोय, आपण हे चॅलेंज पूर्ण करू शकतो का नाही। तर तुम्ही मला प्रोत्साहन द्या हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी। मग लाईक करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे मित्रांनो। आत्ताच आलो मी मित्राकडून, आता चाललो मी दूध आणायला। तर आपली तुम्हाला माहिती दुधाची गाडी म्हणून, तर मी आता चाललोय दूध आणायला। दूध आणून झाल्यावर दुधाची गाडी लावायची आपल्याला, चला। तर मित्रांनो खूप वेळ झाला मी फटाका स्टॉलवर येऊन, कारण आपल्याला दुधाची गाडी पण लावायची होती। दुधाची गाडी लावून झाली होती, ही बघा इथं आपली दुधाची गाडी आहे आणि मी इथं बसलोय निवांत। कारण आता वाजलेले 3, काल 2 वाजले होते, आज 3 वाजलेत। आज 1 घंटा लेटपर्यंत आणि आज पण हे पोरं इथं फटाका वाजवतात ते। मग असं नाही की मी कालचा दिवस दाखवतोय, तसं नाहीये, हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसात पण मी आज 3 वाजलेत आणि 3 वाजता मी कुठे दुधाच्या गाडीवरती ह्या साईडला। आणि हा ब्लॉग आज ब्लॉग झालाय आपला, खूप छान झालाय। तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, शेवटपर्यंत तुम्ही इथपर्यंत आला असेल, तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण मला काय होतं माहिती का,
एक प्रोत्साहन भेटतं. तुम्ही मला लाईक करताय, सपोर्ट करताय, याचं प्रोत्साहन भेटतं. तुम्ही कमेंटमध्ये पण सांगायचं की माझे ब्लॉग कसे वाटतात त्यावर नाही. तुम्ही बिंदास कमेंट करत जाऊ, कोणाला घाबरत जाऊ नका, काय नाही, कारण घाबरायचा विषय नाही. फक्त एक छोटीशी कमेंट करायची. तुमच्या छोट्याशा कमेंटनी मला एक प्रोत्साहन भेटू शकतं आणि मी डेली ब्लॉग बनवू शकतो. मग मला जर लाईकच येत नाही, मला जर हे होत नाही, तर माझ्या मनाला काय वाटतं की बाबा की आता जरा कमी केलं पाहिजे ब्लॉग बनवायला. पण जर मला लाईक जास्त भेटायला लागला, तुम्ही कमेंटमध्ये तुमचे म्हणजे तुमचं अनुभव सांगायला लागले, तर विषय कसा होईल की मला पण चांगलं वाटेल. सो तुम्ही बिंदास कमेंट करत जावा. तर मित्रांनो, हा जो ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझा ब्लॉग कसा वाटला. तर चला आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.